नमस्कार. MBA हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? मोठमोठे पॅकेजेस, कॉर्पोरेट जगातलं यश, बरोबर ना? पण खरंच ही पदवी यशाचा हमखास मार्ग आहे का? चला तर मग, आजच्या या विश्लेषणात आपण हेच कोडं उलगडून पाहूया. म्हणजे लाखो रुपये आणि 2 वर्षांचा वेळ गुंतवण्याआधी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतोच की MBA म्हणजे करिअरमधल्या यशाचं गोल्डन तिकीट आहे का? याचं उत्तर हो किंवा नाही इतकं साधं सोपं नाही. म्हणूनच आपण प्रत्येक पैलू नीट तपासून पाहणार आहोत. कुठलाही निर्णय घेण्याआधी ती गोष्ट नेमकी आहे तरी काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मग आपला पहिला टप्पा MBA म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर MBA हा एक असा कोर्स आहे जो फक्त मॅनेजर नाही तर एक लीडर घडवण्यासाठी डिझाईन केलेला आहे. म्हणजे कंपनी कशी चालते, मोठे निर्णय कसे घ्यायचे, टीमला सोबत घेऊन पुढे कसं जायचं, ह्या सगळ्याचं प्रशिक्षण इथे मिळतं. MBA प्रोग्रॅम म्हणजे जणू काही एका यशस्वी व्यवसायाचं इंजिनच आहे. यामध्ये फायनान्स म्हणजे पैशांचं गणित, मार्केटिंग म्हणजे ग्राहक कसे जोडायचे, ऑपरेशन्स म्हणजे काम कसं सुरळीत ठेवायचं आणि स्ट्रॅटेजी म्हणजे भविष्याची दिशा कशी ठरवायची, हे सगळे महत्त्वाचे भाग शिकवले जातात. आणि या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं कौशल्य म्हणजे नेतृत्व. मग या प्रतिष्ठित पदवीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा आहे? प्रवेश मिळवण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, पात्रता काय लागते, चला ते पाहूया. बघा, इथे ना 2 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला म्हणजे पात्रता. म्हणजे काय? तर कोणत्याही शाखेतली पदवी पाहिजे आणि त्यात कमीत कमी 50% गुण हवेत. आणि मग येतो दुसरा आणि सगळ्यात मोठा अडथळा, तो म्हणजे प्रवेश परीक्षा. कारण टॉप कॉलेजेसचे दरवाजे उघडायला एक जबरदस्त स्कोर लागतोच लागतो. आणि जेव्हा IIM सारख्या टॉप इन्स्टिट्यूटचा विषय येतो तेव्हा तर एकाच परीक्षेचं राज्य चालतं, ती म्हणजे कॅट, कॉमन ॲडमिशन टेस्ट. या एका परीक्षेतील स्कोअरवर खूप काही अवलंबून असतं. एकदा का प्रवेशाचा दरवाजा उघडला की आतमध्ये अनेक वेगवेगळे मार्ग दिसतात. आता प्रश्न येतो की यातला नेमका कुठला मार्ग निवडायचा, म्हणजेच आपलं स्पेशलायझेशन कसं ठरवायचं. साधारणपणे MBAचे 3 मुख्य प्रकार आहेत. नुकतीच पदवी झाली असेल तर 2 वर्षांचा फुल टाईम प्रोग्रॅम बेस्ट आहे. जर काही वर्षांचा कामाचा अनुभव गाठीशी असेल तर एक्झिक्युटिव्ह MBA करिअरला एक वेगळीच गती देऊ शकतो. आणि हो, नोकरी सांभाळून शकायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन किंवा डिस्टन्स MBAचा लवचिक पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. आकडेवारीवर एक नजर टाकली तर लगेच लक्षात येतं की फायनान्स आणि मार्केटिंग या 2 क्षेत्रांचा बोलबाला आहे. साहजिकच आहे, कारण प्रत्येक कंपनीला पैशांचं व्यवस्थापन करायला आणि आपलं उत्पादन विकायला तज्ज्ञ लागतातच. त्यांच्या पाठोपाठ मग HR, बिझनेस ॲनालिटिक्स आणि ऑपरेशन्स यांचा नंबर लागतो. इथे बघा, जणू काही 2 पिढ्यांमधला फरक दिसतोय. एका बाजूला आहे पारंपरिक फायनान्स, जो बँकिंग आणि गुंतवणुकीचा एक मजबूत स्तंभ आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे आधुनिक बिझनेस ॲनालिटिक्स, जे डेटाच्या आधारावर भविष्याचा वेध घेतं. एकात स्थिरता आहे तर दुसऱ्यात प्रचंड वेगाने वाढण्याची संधी. तर मग आपल्यासाठी योग्य क्षेत्र कसं निवडायचं? स्वतःला 4 सोपे प्रश्न विचारा. पहिला, मला आवड कशात आहे? दुसरा, बाजारात सध्या कशाला मागणी आहे? तिसरा, मी निवडलेलं कॉलेज त्या विशिष्ट क्षेत्रासाठी ओळखलं जातं का? आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा, या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं तुमचा मार्ग सोपा करतील. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, खर्च आणि परतावा. म्हणजे MBAसाठी किती गुंतवणूक करावी लागते आणि त्यातून काय मिळू शकतं? जर टॉप IIM मधून MBA करायचा विचार असेल तर खर्चाचा आकडा डोळे मोठे करणार आहे. साधारणपणे 20 ते 30 लाख रुपये. ही नक्कीच एक खूप मोठी गुंतवणूक आहे. पण नाण्याची दुसरी बाजूही तितकीच जबरदस्त आहे. या गुंतवणुकीचा परतावा म्हणजे वार्षिक 40 लाखांपेक्षा जास्त पॅकेजची नोकरी मिळण्याची शक्यता. इथे एक गोष्ट अगदी आरशासारखी स्वच्छ होते. पगाराचं जे काही गणित आहे ना, ते पूर्णपणे कॉलेजच्या नावावर, त्याचा ब्रँडवर अवलंबून आहे. टॉप कॉलेजमधून थेट 20 ते 40 लाखांची झेप, तर सामान्य कॉलेजमधून 4 ते 10 लाखांची सुरुवात. हा फरक प्रचंड आहे आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्या सगळ्या माहितीनंतर आता आपण अंतिम निर्णयापर्यंत पोचलो आहोत. MBA करणं योग्य आहे की नाही? बघा, MBA नक्की करा जर ध्येय स्पष्ट असेल. म्हणजे मॅनेजर बनायचं आहे,
पगार वाढवायचा आहे किंवा करिअरची दिशाच बदलायची आहे. पण थांबा, जर उद्दिष्ट स्पष्ट नसेल किंवा फक्त मित्र करतायत म्हणून करत असाल किंवा सगळ्यात महत्त्वाचं, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशच मिळत नसेल, तर मात्र पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आणि या संपूर्ण चर्चेचं सार खरं तर एका वाक्यात आहे. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. पदवीपेक्षा महाविद्यालय अधिक महत्त्वाचं आहे. कारण टॉप कॉलेजमधून मिळणारं ज्ञान, संधी आणि लोकांचं नेटवर्क याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्यामुळे शेवटी खरा प्रश्न हा नाहीये की MBA करावं का. खरा प्रश्न हा आहे की एका उत्तम म्हणजे खरंच टॉपच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवता येईल का. आणि याच एका प्रश्नाच्या उत्तरात करिअरची पुढची सगळी दिशा दडलेली आहे.